शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पुन्हा एकदा बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते. पक्षातील काही खासदार वरिष्ठ नेतृत्वावर नाराज असल्याचे चित्र आहे. या संदर्भात दिल्लीत संजय राऊत यांच्यासोबत खासदारांची बैठक झाल्याचं सांगितलं जाते. याआधीच अंतर्गत नाराजीमुळे एकनाथ शिंदे यांनी पक्षात मोठा बंड घडवून आणला होता. म्हणून आता उद्धव ठाकरेंनी नाराज खासदारांशी संपर्क साधणं आवश्यक झालंय. मागील काही काळापासून उद्धव ठाकरेंचा राजकारणात कमी झालेला प्रभाव देखील समोर आलाय. आता आदित्य यांच्या नेतृत्वावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि यातच प्रियंका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंना चक्क रागवले सुद्धा आहे. आता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी धोक्याची घंटा सांगितली जाते. तर नेमकं काय घडलंय दिल्ली येथे संजय राऊत यांच्या सोबत झालेल्या बैठकीत? नेमका कोणत्या कारणांवरून पुन्हा एकदा पक्षात अंतर्गत नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत? आता उद्धव ठाकरे या संदर्भात पुढील कोणता निर्णय घेतात? चला या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूया आणि या राजकीय परिस्थितीचे सखोल विश्लेषण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, राजकारणात एकच स्थिती फार काळ टिकेल असं नसतं. एकेकाळी राज्याच्या राजकारणात प्रभावी असणारे अनेक नेते आज सत्तेपासून वंचित होत चालले आहेत. त्याचप्रमाणे राजकारणात अनेक वर्षांपासून सत्तेपासून लांब राहिलेले नेते आज सत्ता सिंहासनावर विराजमान आहेत. बदलत्या काळानुसार समीकरणे देखील बदलत असतात. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरेंची आता राजकारणातील पकड सैल होताना दिसत आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदेने शिवसेनेत ऐतिहासिक बंड घडवून आणला होता. यानंतर शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेचा हात हातात घेतला. हा उद्धव ठाकरेंसाठी राजकारणातील एक मोठा धक्का मानला गेला. या काळात शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याने देखील या बंडामागे उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कारणीभूत ठरवले होते. पण या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा राजकीय सहभाग वेळेनुसार कमी होत गेला. गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंवर 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. यामुळे त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने त्यांच्यावर आता काही मर्यादा आल्या आहेत. पण अशातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही खासदारांनी या संदर्भात नाराजीचे सूर व्यक्त केले आहेत. दिल्ली येथे संजय राऊत यांच्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांसोबत बैठक पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीतच खासदारांकडून वरिष्ठ नेतृत्वावर नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. या निवडणुकी प्रचारात पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचा सहभाग अत्यंत कमी पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्यावर प्रकृतीमुळे काही मर्यादा नक्कीच आल्या आहेत. पण आदित्य ठाकरे यांनी देखील प्रचारात कोणताही सहभाग घेतला नाही. आदित्य ठाकरे पक्षातील युवा आणि उभरते नेतृत्व आहेत. त्यांनी राज्यात सक्रिय होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे अशी खासदारांची मागणी असल्याचं सांगितलं जाते. तिकडे महायुतीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगला प्रचार केला. परंतु महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मात्र प्रचारात सक्रियता दाखवली नाही. गेल्या काही काळापासून राज्यभरातील अनेक स्थानिक नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे आपल्या पक्षातील सक्रिय नेत्यांचे ह्या प्रकारे शिंदे गटात जाणे आता पक्षासमोर एक मोठे चिंतेचे बाब ठरली आहे. एकीकडे शिंदे आपल्या सक्रिय सहभागाने राज्यभरात पक्षाचा प्रभाव मजबूत करत आहेत. पण दुसरीकडे ठाकरे गट मात्र या बाबतीत फारच मागे पडत चाललाय. तज्ञ राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांना आता आपल्या पक्षाचा प्रभाव राज्याच्या राजकारणात टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील विविध भागात जाऊन प्रचार करणे आवश्यक आहे. अन्यथा पक्षाचा प्रभाव राजकारणात दिवस दिवस अधिक कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे एक युवा आणि नवीन चेहरा म्हणून आदित्य ठाकरे यांनी देखील फक्त मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी ग्रामीण भागात देखील दौरे करणं आवश्यक बनलंय. दरम्यान संजय राऊत यांनी या बैठकीबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की खासदारांच्या बैठकीत होणारी चर्चा नाराजीचा सूर नसून ती सल्ला मसलत होती. पक्षात अंतर्गत संवाद होणे म्हणजे बंडखोरी नाही. मी शिवसेनेच्या स्थापनेपासून एक जुना कार्यकर्ता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पक्षासाठी प्रभावी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीमुळे आदित्य ठाकरे पक्षातील खासदारांवर नाराज असल्याचं सांगितलं जाते. यामुळे पक्षातील हा अंतर्गत वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच काल म्हणजे दिनांक 26 मार्च 2026 रोजी उद्धव ठाकरेंची पक्षाच्या खासदारांसोबत बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान प्रियंका चतुर्वेदी ज्यांनी उद्धव ठाकरेंवर नाराजीचा सूर व्यक्त केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली, त्यांनी त्यांना रागवले सुद्धा. पण आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करत ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. तर मित्रांनो, ही होती बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अंतर्गत नाराजी संदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? आदित्य ठाकरे आपल्या नेतृत्वाने आता पक्षाचा प्रभाव राज्यात वाढवू शकतील की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.